मला 5 बहिणी, मी 6वा आणि आई-वडील असे मिळून 8 जण आम्ही आहोत. 1, 2, 3, 4, 5 असे दिवसावर पैसे मागं टाकत 2-3 महिने पैसे साचवले की 200-400 रुपये ज्या वेळेला झाले, आळंदीला जाण्याचं तिकीट जोपर्यंत माझ्याकडे झालं तोपर्यंत मी घरी शांत होतो. ज्यावेळेला माझ्याकडे पैसे जमा झाले त्यावेळेला मला असं वाटलं आलं की आता आपण आळंदीला गेलं पाहिजे. फुकट चहा विकू नये ही सुद्धा माझी लायकी नसून हेच खूप वाईट वाटायचं. पण इंद्रायणी मातेला म्हणत होतो, आज तुला मी चहा पाजतोय, पण ह्या एका घोटाचा हिशोब कधी ना कधी तरी तुला मला द्यावा लागेल. आज मी माझ्या जीवनामध्ये एक सक्सेस भारुडकार, सक्सेस कीर्तनकार मी आज आहे. आज माझे कार्यक्रम महाराष्ट्राच्या बाहेर 5 राज्यामध्ये जिथपर्यंत मराठी चालते वांड्र्या ओलांडल्यात मी महाराष्ट्राच्या. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी समाज प्रबोधनकार, युवा भारुडकार, युवा कीर्तनकार, हरिभक्त परायण गोविंद महाराज गायकवाड आळंदी देवाची. मित्रांनो, तुम्ही मला आजपर्यंत यूट्यूबवर पाहिलं असेल, इंस्टाग्रामवर पाहिलं असेल, फेसबुकवर पाहिलं असेल, कोणी टी व्हीवर माझे कार्यक्रम पाहिले असतील किंवा कोणी लाईव्ह स्टेजवर मला पाहिलं असेल. माझं गाव मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील केज नावाच्या तालुक्यातील एक आनंदगाव सारणी नावाचं आनंदगाव माझं गाव आहे. या गावामध्ये माझा जन्म झाला. माझे वडील मोटर रिवायडिंगचा व्यवसाय करायचे म्हणून पोट भरण्यासाठी ते माजलगाव तालुका म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये एक माजलगाव नावाचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये छत्रबोरगाव नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये आम्ही गेलो. मी अगदी नुकताच माझा जन्म झालेला होता की 6-7 महिन्याचं असताना आम्ही गाव सोडलं होतं आणि छत्रबोरगाव या गावामध्ये आम्ही राहत होतो. घरामध्ये मला 5 बहिणी, मी 6वा आणि आई-वडील असे मिळून 8 जण आम्ही आहोत. कुटुंबाचे सदस्य आहेत त्यांची संख्या जास्त असल्यामुळं घरामध्ये कायम गरिबीच राहिली आणि जिल्हा परिषदमध्ये माझं शिक्षण सुरू झालं. घरामध्ये गरिबी असल्यामुळं माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. माझ्या घरामध्ये माझ्या आईला वारकरी संप्रदायाची खूप आवड होती, देवाचा खूप छंद होता. घरामध्ये नित्य पूजापाठ चालायचा. आई रोज हरिपाठ करायची, नित्यनेमानं काकडा भजन करायची. मग हे आईचे संस्कार माझ्यावर झाले. मला देखील आईच्या सहवासामध्ये हरिपाठ पाठ झाला, काकडा पाठ झाला आणि वारकरी संप्रदायाची आवड हळूहळू मला लागली आणि हळूहळू मी गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली. आळंदी पंढरपूरच्या वारीची इच्छा मला झाली म्हणून मी नेहमी घरामध्ये हट्ट धरायचो की मला पंढरपूरला आळंदीला जायचं आहे. घरामध्ये गरीब परिस्थिती असल्यामुळं एवढं काही माझ्या आवडीला जास्त प्राधान्य दिलं नाही. मला असं वाटायचं की मी कीर्तन करावं, मृदंग वाजवावा. मग वडील सांगायचे, तुला काय जे शिकायचं आहे ते मला सांग, मी तुला ते साहित्य आणून देईल. म्हणून मी हळूहळू मृदंग शिकू लागलो. मग मृदंग वडिलांनी आणून दिला. त्याच्यानंतर आमच्याच गावामध्ये हरिभक्त परायण दत्ता महाराज बेदरे हे मला सुंदर मृदंग शिकू लागले. कारण गावामध्ये आमच्या पंचकृषीमध्ये महाराजांचा चांगलं मृदंगाची तयारी असल्यामुळं मी त्यांच्याकडे मृदंगाचं शिक्षण घेऊ लागलो. हळूहळू माझा मृदंग त्यांनी चांगला परफेक्ट करून घेतला. पण आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आणि त्या सप्ताहामध्ये आळंदीकर मंडळी येत होती आणि आळंदीकर मंडळी म्हटल्यानंतर मला आणखीच संप्रदायाचं आकर्षण वाढलं आणि मला असं वाटलं की आता याच्यापेक्षा आपण एक पुढचा अभ्यास आपण केला पाहिजे, कीर्तन शिकलं पाहिजे. म्हणून मला आळंदीला यायची इच्छा झाली. मग ही इच्छा मी माझ्या वडिलाजवळ मी सांगितली. त्यावेळेला वडिलांनी सांगितलं, हे बघ, आळंदीला शिक्षण करणं म्हणजे सोपी गोष्ट नसते. एकतर आपलं जे व्यवसाय आहे तो खूप कमी चालतो आहे, घरामध्ये येणं कमी आहे, त्याच्यामुळं तुला काय जे शिकायचं असेल ते घरीच शिकावं लागेल. आळंदीला वगैरे काय डोक्यातून काढून टाक. पण माझ्या डोक्यातून आळंदी जाईनाशी झाली. कारण मोठ्या कीर्तनकारांचे कीर्तन ऐकल्यानंतर मला असं वाटलं लागलं की मी त्याच पद्धतीचं कीर्तन केलं पाहिजे. मग ही इच्छा वडिलांना सांगूनसुद्धा काही उपयोग झाला नाही. पण माझ्या डोक्यात होतं मला आळंदीला यायचं. मग यायचं कसं? वडील नको म्हणायचे, त्यामुळं आईचासुद्धा मला नकारच होता. मग मी विचार केला, हळूहळू आपण स्वतःच काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. मग मी काय करायचो, मला घरून जेवणाला दुकानाला पाठवायचे, त्यावेळेला 20 रुपये द्यायचे, कधी 30 रुपये द्यायचे. मग ते सामान आणायचं मी दुकानातून. मग मी काय करायचो, प्रत्येक वेळेस 1-2 रुपये असतील किंवा 1.5 रुपये असतील, कधी 50 पैसे सुद्धा उरतील, कारण त्यावेळेला 50 पैसे चालायचे. मी काय करायचो, तो 50 पैसे 1 रुपया 1.5 रुपये मागं टाकायचो
1, 2, 3, 4, 5 असे दिवसावर पैसे मागं टाकत 2-3 महिने पैसे साचवले. ते 200-400 रुपये ज्या वेळेला झाले, आळंदीला जाण्याचं तिकीट जोपर्यंत माझ्याकडे झालं तोपर्यंत मी घरी शांत होतो. ज्यावेळेला माझ्याकडे पैसे जमा झाले त्यावेळेला मला असं वाटलं आलं की आता आपण आळंदीला गेलं पाहिजे. मग मी छोटीशी चिठ्ठी लिहिली आणि चिठ्ठीमध्ये असा उल्लेख केला की वडिलांना, आईला सांगितलं की मी आता आळंदीला जाणार आहे. त्यावेळेला मी आळंदीला गेलो तर कुणीसुद्धा माझा विचार करू नका. ज्यावेळेला मला तुम्हाला भेटण्याची इच्छा होईल त्यावेळेला मी वर्ष 6 महिन्यातून मी घरी एक चक्कर मारील. तुम्ही माझा विचार सोडून द्या. मी माझं शिक्षण करण्यासाठी मी आळंदीला जात आहे. एवढं चिठ्ठीमध्ये एक उल्लेख केला आणि चिठ्ठी मी घराच्या देवळीमध्ये ठेवली आणि दुपारी घर सोडलं. माजलगावहून आळंदी गाडी पकडली आणि आळंदीला आलो आणि आळंदीच्या घाटावर थांबलो. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. माझी कोणासोबत ओळख नाही, कुठं जायचं आहे काहीच माहीत नाही. फक्त डोक्यात मला शिकायचं आहे एवढंच माहिती आहे. आळंदीला गेल्याच्या नंतर भूक लागलेली. ज्यावेळेला काही लोक लग्न झालं, लग्नाचा समारंभ झाला किंवा काही जे अन्न उरतं ते घाटावर जे भिकारी असतात त्यांना ते आणून वाटत असतात. बस मी त्या रांगेमध्ये उभा राहिलो आणि तिथं जेवण केलं. रात्री तिथंच घाटावर आराम केला. सकाळी 4 वाजता काही मृदंगाचे रियाज करण्यासाठी विद्यार्थी येऊन घाटावर बसतात. मग मी मृदंगाचा आवाज ऐकला, उठलो, काही मुलाजवळ गेलो आणि त्यांना म्हटलं की मला मृदंग शिकायचा आहे, मला कीर्तन शिकायचं आहे. मी घरून पळून आलेलो आहे, माझ्याकडे 1 रुपया नाही, पण मला शिकायचं आहे. मी काही पण काम करू शकतो, पण मला तुमच्यासोबत घेऊन चला. तिथं एक आमचे मित्र अनंत महाराज धर्मे, रामदास महाराज बामणे, जे आज माझे एक सुंदर आमची जी आज मैत्री आहे, त्यांनी मला सांगितलं. त्यांनी माझी तयारी पाहिली की याची शिकण्याची इच्छा आहे म्हणून त्यांनी मला सोबत घेऊन गेले. मग मित्रांनो, मला पुढचं शिक्षण शिकण्याकरता काही पैसे आवश्यक होते म्हणून मी पैसे जमवण्याच्या मार्गाला लागलो. काय करायचं म्हणून मी सुरुवातीला चहा विकायचा असं माझ्या डोक्यात, कारण सगळं सोपं तोच, कमी पैशापासून आणि कुठं जास्त भांडवल नाही आणि जास्त शिकण्याची आवश्यकता नाही. मग मी चहा विकायसाठी मी ठरवलं. मग किटली जमा केली, काही थोडेफार पैसे होते त्याच्यातून साखर खरेदी केली, पत्ती जमा केली, चाय पावडर, आणि मग सकाळी पहाटे 4 वाजता इंद्रायणीच्या घाटावर गेलो. कार्तिक वारी होती. कार्तिक वारीला लाखो भाविक इंद्रायणीमध्ये स्नान करतात. मी विचार केला माझा चहाचा व्यवसाय खूप चांगला चालेल असं माझ्या डोक्यात होतं. म्हणून मी चहा बनवण्यासाठी, विकण्यासाठी घाटावर इंद्रायणीकाठी गेलो आणि चहा बनवून विकू लागलो. 5 रुपयाला चहा त्यावेळेला होता म्हणून मी 5 रुपयाला चहा, 5 रुपयाला चहा म्हणून सर्व घाटावर मी किटली घेऊन फिरायचो. पण 10-20 मिनटं झाली, 20 मिनटं झाली, अर्धा तास झाला, माझा एकही चहाचा ग्लास खापला गेला नाही. मला वाईट वाटलं. मी म्हटलं काहीतरी चुकते माझं, बहुतेक 5 रुपयाला चहा खूप महाग होते म्हणून मी 4 रुपयाला चहा केला. मी आता तरी विकला अशी माझी अपेक्षा होती म्हणून मी 4 रुपयाला चहा, 4 रुपयाला चहा असं म्हणत मी संपूर्ण घाटभर फिरलो. पण 4 रुपयाला सुद्धा चहा, एकही सुद्धा चहा खपला नाही. मग मी 3 रुपयाला केला, नंतर 2 रुपयाला केला, नंतर मी 1 रुपयाला चहा केला. पण माझा एकही चहाचा ग्लास विकला गेला नाही. आता मात्र मला वाईट वाटू लागलं, स्वाभिमान दुखवल्यासारखं झालं. काहीतरी मी मोठं पाप केलं असावं की हे पापाचं फळ म्हणून आज माझा चहा कोणी घेत नाही, हे मला खूप वाईट वाटलं. 5 रुपयाला कोणी मला चहा घेत नाही हे मला वाईट वाटलं नाही, पण 1 रुपयाचा सुद्धा चहा कोणी माझा घेतला नाही. नवे फुकट मी चहा वाटू लागलो नंतर, पण फुकटसुद्धा चहा कोणी घेतला नाही. वाईट वाटलं. चहाची किटली घेतली, राग इंद्रायणीमध्ये चहा वाटला, संपूर्ण चहा इंद्रामध्ये वाटला. खूप रडत होतो त्यावेळेला, डोळ्यातून पाणी येत होतं, कारण फुकट चहा विकू नये ही सुद्धा माझी लायकी नसून हे मला हेच खूप वाईट वाटायचं. पण इंद्रायणी मातेला म्हणत होतो, आज तुला मी चहा पाचतोय, पण ह्या एका घोटाचा हिशोब कधी ना कधी तरी तुला मला द्यावं लागेल. पुस्तकं विकली, हरिपाठ, गळ्यातल्या माळे विकल्या, त्याच्यानंतर काही दिवस हॉटेलवर बशा धुतल्या, ताटं वगैरे धुतली, टेबल पुसण्याचं कामसुद्धा मी केलं, कारण शिकण्याची इच्छा खूप होती. हळूहळू काही ना काहीतरी करत शिक्षण चालू ठेवलं. मग कीर्तन शिकलो आणि कीर्तन शिकल्याच्या नंतर पण मला समाधान नव्हतं की मी काहीतरी वेगळं करायला पाहिजे आणखी, कारण कीर्तनानंतर भरपूर कॉम्पिटिशन, भरपूर कीर्तनकार आज महाराष्ट्रामध्ये आहेत, पण काहीतरी आपण वेगळं केलं पाहिजे असं माझं मन मला सांगायचं. मग मी वारीमध्ये आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीमध्ये मी चालत होतो. चालत असताना रात्री मुक्कामाच्या ठिकाणी
एका महाराष्ट्रातील उत्कृष्ट भारुडकार महादेव महाराज शेंडे यांचं भारुड मी फलटणच्या तळावर मी पाहिलं आणि मला खूप आवडलं. मी म्हटलं मी हे करू शकतो, हे करू शकतो, कारण याच्यामध्ये भरपूर कमी लोक आहेत. त्यामुळं मी जर ह्याच्यामध्ये नाव कमवलं तर माझं नाव लवकर मी करू शकतो आणि ही माझ्या अंगात कला आहे असं मला जाणवू लागलं. म्हणून मी आज भारुड केलं आणि लगेच पुढच्या मुक्कामाला बरडला मी लगेच आमच्या दिंडीमध्ये भारुड मी म्हटलं, आमच्या गावातल्या दिंडी होती आली, त्या दिंडीमध्ये सांगितलं की मला हे भारुड करायचे. मी भारुड केलं आणि प्रत्येकानं माझ्या पाठीवर थाप टाकली आणि मला प्रत्येकजण चांगलं भारुड केलं असं प्रोत्साहन देऊ लागलं. त्यामुळे मला आता आणि कॉन्फिडन्स वाटू लागला, आत्मविश्वास वाढला की मी चांगलं करू शकतो. पहिलं भारुड असल्यामुळे मी तसंच निडाव्याकडा मेकअप, अंगावर धोतर म्हणून साडी गुंडाळली, असं भारुड केलं. पण त्याच्यानंतर मला असं वाटलं आता प्रोफेशनल केलं पाहिजे. मग अंगावर साडीच घातली पाहिजे, अंगावर चांगल्या प्रकारचा मेकअप केला पाहिजे, डोक्याला हेअरविग लावला पाहिजे, जेणेकरून दिसायला सुंदर, भारुड सुंदर झालं पाहिजे, असं मी प्रयत्न करू लागलो. मग हळूहळू माझे कार्यक्रम वाढू लागले. सुरुवातीला मी प्रत्येक गणपतीचा पिरियड असेल तर प्रत्येक पुण्यामध्ये फिरायचो, भोसरीमध्ये फिरायचो, चिंचवडमध्ये फिरायचो. पुण्यामध्ये सर्व गणपती जे जिथे असतील, लहान मंडळ असतील, मोठे मंडळ असतील, त्यांना सांगायचं की मला या ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे, मला तुम्ही पैसे देऊ नका पण मला तरी पण कार्यक्रम करायचा. कोणी हो म्हणायचं, कोणी नाही म्हणायचं, कुठं अपयश यायचं, कुठं यश यायचं. हळूहळू कार्यक्रम करायचो. कुठं 20 रुपये जमा व्हायचे, कुठं 25, 30, 40, 50, 100 रुपये असे मला जमा होऊ लागले. सगळेच अनुभव पॉझिटिव्ह होते, कुठं कुठं निगेटिव्ह पण यायचे, कारण काही काही लोक मला हसायचे, काही काही नावं ठेवायचे. एक सांगू का, तुमचे मित्र तुम्हाला ज्यावेळेला विचारतात की तुला मोठ्यापणी काय व्हायचे, त्यावेळेला तुम्ही जर म्हटलं ना मला ॲक्टर व्हायचे, त्यावेळेला तुमचे लोक मजाक उडवतात, लोक हसतात. कारण ॲक्टर होणं म्हणजे एक जोकर होण्यासारखं. कुठपर्यंत, जोपर्यंत त्याला कुठं प्रसिद्धी मिळत नाही, जोपर्यंत त्याचं नाव, लौकिकता, पैसा मिळत नाही, तोपर्यंत तो एक जोकरच असतो समाजासाठी. पण ज्या वेळेला प्रसिद्धी मिळते ना, मग लोक त्याच्यासोबत सेल्फ्या घ्यावं लागतात, त्याला ऑटोग्राफ मागत असतात. तुमच्या खिशात जर 1 रुपया नसेल, तुमचं नाव नसेल, तर तुमच्या जवळचे लोकसुद्धा म्हणतात तो आमचा कोणीच नाही, त्याचा आमचा काही संबंध नाही. पण ज्या वेळेला तुमच्याकडे पैसा येऊ लागतो, प्रसिद्धी होते, नाव होतं ना, त्यावेळेला लांबचे लोकसुद्धा म्हणतात हा आमच्या जवळचा पाहुणा आहे, हा माझा जीवलग मित्र आहे. सर्वात जास्त माणसानं विश्वास कर्तृत्वावर ठेवला पाहिजे. आपण ह्या भ्रमात जीवन जगलं नाही पाहिजे की हा माझा पुढारी माझा मित्र आहे, आमदार माझा मित्र आहे, खासदार कोणी कुणाचा नसतं. आपलं यश, आपलं असणारं कर्तव्यच हे आपल्याला मोठं बनवतो असतं. परत मी कार्यक्रम करायला सुरुवात केली. 4-2 वर्ष लोटले. त्याच्यानंतर लग्नाचं वय झालं. मग थोडं पाहुण्यावाळ्यामध्ये कुजबूज उठू लागली, कारण थोडेसे व्हिडिओ वगैरे व्हायरल होऊ लागले माझे यूट्यूबला, थोडंफार फेसबुकला व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. त्याच्यामुळं पाहुण्यावाळ्यात चर्चा पसरली आणि मग थोडं आमच्या घरच्याला थोडंसं टार्गेट करू लागले की तुमचा पोरगा साडीच घालते. आपल्या म्हणजे पाहुण्यामध्ये ही चर्चा उठल्यामुळं मग थोडंसं आमच्या आईला वाईट वाटलं. आईनं मला जवळ बोलून घेतलं. मला म्हटलं हे बघ बाळा, तू करतोस ते काय वाईट नाही, तू लोकाला हसवतोस हे पुण्याचंच काम आहे, त्याच्यातून समाज प्रबोधन करतो हे चांगलंच काम आहे, पण कुठंतरी समाजाचा, आपल्या घरचा विचार कर. तुझं लग्न आहे, तुझं लग्न होईल का नाही, कारण साडी घालतोस म्हटल्यानंतर तुझ्यासोबत कुठली मुलगी लग्न करणार. कधी कधी कॉमेडी करता करता स्वतःची कॉमेडी होऊ नये अशी माझी आई सांगायची. म्हणायची तू दुसऱ्याला हसवतोय पण तुझ्या जीवनाचं हसू नाही झालं पाहिजे, तू भारूड करतोस पण तुझ्या जीवनाचं भारूड नाही झालं पाहिजे, तू लोकांना तुला हसलं नाही पाहिजे, हे सांभाळ. तेव्हा आईला सांगितलं, आई लग्न गेलं खंड्यात, तू माझ्या लग्नाचा विचार करू नको. माझ्यासाठी लग्न महत्त्वाचं नाही, माझ्यासाठी माझा स्वाभिमान, माझ्यासाठी माझं आयुष्य, माझ्यासाठी माझी आवड महत्त्वाची. मला ते आवडतं, मी तेच करणार. आईचा नाईलाज झाला. आईला सांगितलं तू काळजी करू नको, मी लग्न त्याच मुलीशी करेल जी मुलगी मला माझ्या भारुडासहित, माझ्या कलेसहित मला स्वीकारेल, मी त्याच मुलीशी लग्न करेल. आणि मित्रांनो, सत्य संकल्पाचा दाता नारायण. जर तुमचा संकल्प निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं, जर तुमचा निश्चय जर सत्य असेल, त्याच्यात जर ताकद असेल ना, तर देवसुद्धा तुम्हाला ते फळ देतो. हे जिवंत उदाहरण. माझं लग्नसुद्धा 2019 साली झालं. काही लोक म्हणायचे तुझं लग्न होईल का, लग्न झालं, जे मानायचे त्यांचे अनिकेत तसेच लटकलेले आहेत. आज मी माझ्या जीवनामध्ये एक सक्सेस भारुडकार, सक्सेस कीर्तनकार मी आज आहे. आज माझे कार्यक्रम महाराष्ट्राच्या बाहेर 5 राज्यामध्ये, जिथपर्यंत मराठी चालते, बांड्र्या ओलांडल्यात मी महाराष्ट्राच्या. जिथपर्यंत मराठी चालते तिथपर्यंत लोक मला बोलवतात. जीवन जगत असताना काही अडचणी येत असतात, माणसानं तसं कधी थांबलं नाही पाहिजे, चालत राहिलं पाहिजे. जो चालतो ना, तो कधी ना कधीतरी 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, पण कधी ना कधीतरी यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचतो.
पण जो थांबून विचार करतो तो कधी पोहोचेल याची गॅरंटी नसते. म्हणून चालत राहा. दुःख, संकट, ठेचा, गतिरोधक, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या मार्गाला विरोधक हे असतात. त्या दिवशी मी जिंकलो, ज्या दिवशी माझं भारुड संत एकनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये, पैठण गावी नाथ महाराजांच्या मंदिराच्या मंडपाच्या अगदी नाथ महाराजांच्या समोरासमोर माझा कार्यक्रम झाला. आणि हा कार्यक्रम ठेवला कोणी, तर पैठणचे तहसीलदार, जे विद्यमान तहसीलदार आहेत, त्यांनी माझा हा कार्यक्रम जनजागृतीसाठी ठेवला होता. मतदानाच्या जनजागृतीसाठी हा कार्यक्रम माझा आयोजित केला होता. मी त्या दिवशी जिंकलो. म्हणलं बास, नाथ महाराजांनी आपल्याला साडीसहित स्वीकारले, मग मला कोण काय म्हणतं याच्याशी काही घेणं देणं नाही. मी कलेला भरपूर वेळा सोडलं, पण त्या कलेनं मला कधी सोडलं नाही. म्हणून मित्रांनो, जीवनामध्ये कुठल्याही कलेचा तुम्ही सन्मान करायला शिका. कारण कुठलाही कलाकार कला यासाठी जोपासत असतो की त्याला समाजासाठी काहीतरी चांगलं द्यावं लागतं. समाजाला आनंदी ठेवण्यासाठी तो कलाकार तो कला जोपासत असतो. म्हणून कलेचा आणि कलाकाराचा गौरव करायला शिकवा. कि जिंदगी जीना कोई आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, और जब तक चोट न पडे पत्थर पर, पत्थर भी भगवान नहीं होता. असंच मी या रिअल टॉक टीमनं मला या ठिकाणी मला बोलवलं आणि त्या टीमचे खूप मी आभार व्यक्त करू शकतो की या टीमचे सर्वच काही कलाकार असतील, सर्वच काही या टीमचे चालक असतील, या सर्वांना मी धन्यवाद देतो की ज्यांनी मला या ठिकाणी बोलावलं आणि तुमच्यासमोर माझे काही वाईट चांगले किस्से सांगण्याचा मला या ठिकाणी संधी त्यांनी उपलब्ध करून द्यावी. धन्यवाद.